केळवणाच्या दिवशी जमलेत सगळे सितारे. केळवणाच्या दिवशी जमलेत सगळे सितारे. ज्ञानदाचं नाव घेतो. आय लव्ह यू, तनू, नमा आणि ऑल पठाण. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काव्या हे पात्र साकारणारी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर लवकरच बोहल्यावर चढणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने साखरपुड्याचे फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. हर्षद आत्मारामसोबत ती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ज्ञानदा आणि हर्षदच्या लगीनघाईलाही सुरुवात झाली आहे. ज्ञानदाच्या आधीच्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या टीमने त्यांचं केळवण केलंय. पंचपक्वानांचं ताट छान घरगुती सजावट केलेली पाहायला मिळते. सुप्रिया पाठारे, तन्वी बर्वे आणि नम्रता प्रधान यांनी मिळून हे केळवण केलंय. केळवणाचा खास व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. फुलांची सजावट, औक्षण आणि ज्ञानदा आणि हर्षदची रिॲक्शन लक्षवेधी ठरते. दोघांनी मस्त उखाणाही घेतलाय. पहा या केळवणाचा हा खास व्हिडिओ. तब्येत बरी नाहीये तरी नटल्यात सजल्यात जोरदार. केळवणाच्या दिवशी जमलेत सगळे सितारे. केळवणाच्या दिवशी जमलेत सगळे सितारे. ज्ञानदाचं नाव घेतो. आय लव्ह यू, तनू, नमा आणि ऑल पठाण. आज आहे आमचं केळवण. केली आहे माझ्या सख्यांनी माझ्यासोबत. हर्षद गावाचं नाव घेते. आता मला कंटाळी स्टोर आहे मी त्यांच्यासोबत सतत. केळवण मला नक्की यायचं. ज्ञानदाच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल बोलायचं झालं तर हर्षद गायकवाड असं त्याचं नाव आहे. प्रोफेशनने हर्षद DOP आहे. त्यांनी अनेक ॲड्ससाठी DOP म्हणून काम केलंय. राजश्री मराठीच्या मुलाखतीत ज्ञानदाने त्यांची लव्ह स्टोरीही सांगितली होती. कशी जमली ही जोडी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. कधी कुठे जमली आहे ही जोडी? ही जोडी म्हणजे आम्ही भेटलो 2015ला. आम्ही एक शॉर्ट फिल्म शूट करत होतो. शॉर्ट फिल्म किंवा पायलट शूट करत होतो. आम्ही ऍक्च्युली शॉर्ट फिल्म शूट करत होतो आणि फार जवळचा मित्र आहे ज्ञानदाचा, चिन्मय कुलकर्णी. चिन्या म्हणतो आम्ही. येतो शोज. आपलं स्टार प्रवाहाचे नॉन फिक्शन रायटर, व्हेरी गुड रायटर. सो चिन्याच्या शॉर्ट फिल्मसाठी मी ज्याला असिस्ट करत होतो, योगेशला त्याने विचारलं होतं की तू शूट करशील का? आणि योगेश म्हणाला हो मी असेल, माझा असोसिएट असेल. आणि मग आम्ही त्या दिवशी सेटवरती गेलो. तर त्यावेळेस ही असिस्ट करत होती ॲक्च्युली चिन्याला. आणि नंतर आमची अशीच त्यावेळेस भेट झाली आणि जनरल कन्व्हर्सेशन सुरू झाले. त्यावेळेस तिने मला सांगितलं की मला ॲक्टिंगमध्ये इंटरेस्ट आहे आणि मी हे करते XYZ. ज्ञानदाने अजूनही लग्नाची तारीख जाहीर केली नाहीये. येत्या काही महिन्यातच दोघं बोहल्यावर चढणार असंही दिसून येत आहे. तुम्हाला ज्ञानदा आणि हर्षदची जोडी कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.